आदिवासी भागामध्ये आलो. बरोबर नालीमध्ये साप गेला म्हणून फोन केला त्यांनी आपल्याला. तर नालीमध्ये रसल स्वाईप प्रजातीचे 2 साप आहेत, घोणस. त्याला आपण घोणस म्हणून म्हणतो. बरोबर मध्ये गेल्यानंतर आपण जास्त प्रमाणात पाणी सोडलेलं आहे. वैतगुणीतून एक बार आलेला आहे घोणस. तरी आपण ह्याला आता पुढे यायचो. इंट्रो द्यायला कोण येणार असं मी नाही बसलो जरा लावा. मजा करू नका टाकून या मग त्याला सांगा समजून. पोत विता काय का ते अमोल बाया फोटो आहे का? एखादी बरणी घेऊन या वाटलं तरी तू. मित्रा गाडी आहे ना तुझ्याकडे? इथून बाजून भरणी घेऊन येतो. 10-20 रुपयाला भेटते. ऐकलं गेलं की उभं ह्या कसं राहिलं झालं थोडं निघताना पुन्हा निघते बरोबर तुझं. बस बरोबर. नप्प्या बरोबर ही कर. आडवं करा काही नाही. माझ्या मित्राला मध्ये कुठं आहे व्हिडिओ? मला तुझी द्यायचं नाही. एवढा मोठा अगो मित्रांनो, दोन्ही रसल स्वाईप आपण इथून रेस्क्यू केले आणि लवकरात लवकर आपण नेचरमध्ये घेऊन जाऊन सोडून येऊया. ह्या सापाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचे दात मोठे असतात आणि कुक्करच्या सट्टीसारखा आवाज मारतो आणि डायरेक्ट जन्म हा पिल्लांना देत राहतो. डायरेक्ट पिल्लांना जन्म देतो असल्यानं जास्त प्रमाणात त्याला अजगर समजलं जातं. अजगर नाही मित्रांनो, हा रसल स्वायपर म्हणलं जातं. त्याला घुणच म्हणतात. कुठेही दिसलं तर त्याला मारायला जाऊ नका, पकडायला जाऊ नका. सर्वात विषारी हेमोटॉक्सिक नावाचं विष ह्याच्या बॉडीमध्ये असतं, म्हणजे विषदंतामध्ये राहतं, जे माणसाला गँग्रीन नावाचा असा आजार, तेव्हा तो म्हणजे विष तर चढलं तर गँग्रीन नावाचा आजार होऊ शकतो. त्याच्यानं त्या माणसाचे किडनी, लिव्हर दोन्ही फेल होऊ शकतात. कुठे दिसला तर संपर्क करा आणि जवळच्या सर्पमित्राला नाही तर वन विभागाशी कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून ते येऊन रेस्क्यू करून घेऊन जातील. आणि वन विभागाचा नंबर 1926 आहे.
खेळतो कसं नको, 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 नको.